नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन परीक्षेच्या निकालाबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अपडेट बघूया कोणती आहे। तर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन परीक्षेच्या निकालाच्या परीक्षेत जिल्ह्यात व राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी या दोन्ही प्रकारच्या परीक्षा घाई गडबडीत घेण्यात आल्या। मात्र तब्बल 2 महिने उलटले तरीसुद्धा परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही। त्यामुळे भावी शिक्षकांवर शिक्षण विभागाने अन्याय केला असल्याचे बोलले जात असून अजूनही शेकडो शिक्षक विकासाच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत। राज्यात 2017 आणि 2022-23 नंतर 2025 मे महिन्यामध्ये तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पार पडली गेली होती। ही परीक्षा मुळातच खूप घाई गडबडीत घेतली गेली अशी वारंवार लाखो विद्यार्थ्यांनी तक्रार करून सुद्धा महाराष्ट्र परीक्षा परिषदेने ही परीक्षा जेमतेम काही दिवसात पार पाडली। मात्र 2 महिने झाले अद्याप तिसरी टेट परीक्षेचा निकाल लागलेला नाही किंवा प्रथमदर्शनी गुणवत्ता तक्तासुद्धा जाहीर केली गेली नाही। त्यामुळे लाखो भावी गुरुजी निकालाकडे आशेने पाहत आहेत। 24 मे 2025 ते 6 जून 2025 दरम्यान तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार अद्यापर्यंत निकाल घोषित होणे प्रलंबित आहेत। नियमानुसार कुठल्याही परीक्षेचा निकाल हा 45 दिवसानंतर घोषित करण्यात येतो। आपल्या विभागाच्या वतीने परीक्षेचे आयोजन करताना ही प्रक्रिया अगदी शीघ्रगतीने आली त्याप्रमाणे निकालात दिरंगाई होताना दिसून येत आहेत। यासोबतच राज्यात अनेक चर्चांना पेव फुटत आहेत। याबाबतही आपल्याकडून संबंधित चर्चेची सखोल चौकशी व त्याची सत्यता पडताळण्यात यावी व आपल्या विभागाच्या माध्यमातून प्रसिद्धीपत्रक किंवा वर्तमानपत्रातून संबंधित निकालाचा खुलासा करणे अपेक्षित आहे। यामुळे राज्यातील परीक्षार्थी मोठ्या प्रमाणात संभ्रमात सापडले। सोबतच निकालास दिवसेंदिवस विलंब लागत असल्यामुळे ही शंका जोर धरत आहे। अन्यथा युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा निकालात पुढील काळातही विलंब लागल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र परीक्षा परिषद घेणार का दखल? तिसऱ्या टेट परीक्षा घाई गडबडीत घेऊन महाराष्ट्र परीक्षा परिषदेने काय साध्य केले अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत आहे। परीक्षा घाई गडबडीत घेऊन निकाल मात्र 2 महिने झाले तरी अद्याप निकाल जाहीर केलेला नाही। लवकरात लवकर निकाल जाहीर करून निवड नियुक्ती हे एकाच दिवशी करावी अशी मागणी जोरदार होत आहे। नियुक्ती व समुपदेशन एकाच दिवशी हवे। परीक्षा घेतली गेली त्यावेळी आम्ही मागणी केली होती की जर परीक्षा घाई गडबडीत घेतली तर 45 दिवसात परीक्षा आणि त्यानंतर लगेच निवड यादी जाहीर करून नियुक्ती व समुपदेशन ही प्रक्रिया एकाच दिवशी पार पाडली गेली पाहिजे असं प्रशांत शिरगूर, राज्य उपाध्यक्ष, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना यांनी म्हटलं आहे। तर परीक्षार्थी संभ्रमात, अद्यापही निकाल घोषित नाही त्यामुळे परीक्षार्थी मोठ्या प्रमाणात संभ्रमात अडकले आहेत। युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने वारंवार मागणी केली। दुसरीकडे राज्यांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचं अफवांना पेव फुटले आहे असं मत तुषार देशमुख, अध्यक्ष युवक विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी आपले म्हटले आहे। तर ही होती शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन परीक्षेच्या निकालाबाबत आलेली एक नवीन अपडेट। अशा नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।